मत्स्योदरी देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी, डिजिटल रोषणाई ठरणार आकर्षण। गोविंद खरात, अंबड शहर प्रतिनिधी। अंबड तालुक्यातील श्री मत्स्योदरी देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। मंदिर व परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। यंदा भाविकांसाठी विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक डिजिटल रोषणाई। सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र गोलवाल यांच्या राजपूत इलेक्ट्रॉनिक्स तर्फे ही रोषणाई करण्यात आली असून ती वायफायद्वारे थेट छत्रपती संभाजीनगर येथून नियंत्रित करता येते। मंदिराच्या लिफ्टवर हत्ती, घोडे, मासे आणि देवतांची डिजिटल चित्रे दाखवली जात आहेत। यात्रेत अंबड ITIचे 75 स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत। भाविकांच्या सुविधेसाठी 60 बाय 60 फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून नव्याने 13 शौचालये बांधली आहेत। 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार व संस्थान अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या हस्ते घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होईल। प्रसन्न होती निजदासा, होती निज भक्ता, क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी भवपाशा, अंबे सुवासून कोल्पुर विलासा, हरे जल्विन झाला पटपंकजिलेशा। मी राजपूत इलेक्ट्रॉनिक संचालक माजी सैनिक राजेंद्र गोलवाल आणि माझी जी मत्स्योदरी देवीला जी लाइटिंग चालू आहे ती ऑल इंडिया ऑपरेटिंग आहे। मी कुठूनही ती लाइटिंग ऑपरेट करू शकतो आणि असे डेकोरेशन माझे 3 ठिकाणी चालू आहे आणि कोणत्याही देवस्थान आणि धर्मस्थानाला माझं पूर्ण लाइटिंग डेकोरेशन मध्ये पूर्ण सहकार्य असतो। 22 सप्टेंबर 2025 पासून अंबड येथील अहिल्यादेवी होळकर यांनी या ठिकाणी उद्धार केलेल्या मत्स्योदरी देवस्थानाची यात्रा सुरू होणार आहे। घटस्थापना 22 तारखेला आहे। तिथून 9 दिवस आपले या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी होणार आहे। त्या यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही या ठिकाणी झाल्याबाबतचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे। त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सुरक्षेच्या अनुषंगानं या तालुक्याचे कर्तव्यदक्ष PI घोडके साहेब यांनी या ठिकाणी त्यांचा आढावा घेतलेला आहे। काही ज्या सूचना त्यांनी कराव्याच्या होत्या त्यांनी सुद्धा केलेल्या आहे। त्यांच्या मदतीला ITIचे जवळपास 75 स्वयंसेवक राहणार आहेत। मी जो पाना